हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मी चालले होते माहेरी आणि भाऊबीज सगळी झाली होती आणि त्यानंतर माझं झालं होतं माहेरी जायचं. काय होतं शिलाई काम असलं की त्यामुळे वेळच मिळत नाही आणि शिलाईचं सगळ्यांचं दिल्याशिवाय आपल्याला कुठं जाता येत नाही. आणि आता पहिल्यासारखा आता माणसाला वेळही मिळत नाही बरं का. आता कुठलेही सण साजरे करण्यासाठी वेळ बघूनच सण साजरे करावा लागतो असंच म्हणावं लागेल. आता माझं शिलाईचं काम आहे आणि सगळ्या कस्टमरचं दिल्याशिवाय कुठंच जाता येत नाही. तर हा टोल नाका आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा टोल नाका कुठला आहे ती. आणि मी एका साईडने चाललो होतो आम्ही, का आता ही रिक्षाची आणि एक टू व्हीलरची लाईन आहे. त्यामुळे आम्हाला जास्त थांबावं लागलं नाही, तर मला हे जायला खूप उशीर झाला असता. तर फायनली आम्ही आईच्या घरी पोहोचलो आणि आईची चालली होती छोटी मोठी कामं. आणि मी मी जायच्या अगोदर माझी बारकी बहीण आली होती आणि ती आल्यामुळं तिने कसं ती गेली होती बाहेर नसरापूरमध्ये गाव आहे तिथं गेली होती. तर तिथे गेली होती आणि त्यानंतर आम्ही येऊन बसलो. तर बहिणी येताना भेळ घेऊन आली होती. तर तिने लहान आहे माझ्यापेक्षा पण मी जायची ती वाट पाहत असते आणि मीही वाट पाहत असते आम्ही दोघी. तर वाट पाहत असतो. तर चला भेळ आणली, ती भेळीची पार्टी चालली होती आमची भेळ पार्टी. तर ही आरोही आहे आणि साईडला जी बसली ती एंजल आहे. तिच्याच बहिणीच्याच 2 मुली आहेत आणि परी आम्ही अशी चौघींचं चालली होती भेळ खायची. आणि बारकी बहीण आतमध्ये स्वयंपाक करत होती. तर ती म्हणली तुमचं काय चाललं चालू द्या, मी तोपर्यंत काहीतरी बनवते. तर तिचं चाललं होतं बनवायचं. मी घरूनच जेवण करून आले होते, त्याच्यामुळं काही जेवणाची गरज नाही वाटली. तर तिने दादासाठी आणि परीसाठी ह्या दोघींनी फटाके घेऊन आले होते. तर म्हणले नाही दादाला आम्हाला हे द्यायचेत फटाके आणि आम्ही संध्याकाळी आज इथंच वाजवणार आहे. ते सिटीमध्येच राहायला आहेत पुण्यामध्ये, त्यामुळे त्यांच्या इथं वाजवायची सोय पण नाही आणि जायचे असेल वाजवायला फटाके तर लांब जाऊन वाजवावं लागतं. त्यामुळे त्यांना इथं आल्यानंतर छान मजा येते. तर त्यांचं चालू होतं बहिणी चालत स्वयंपाक करायचा. काहीतरी म्हणली तात्पुरतं नाश्त्यासाठी बनवते. तर चालते म्हणलं आणि आम्ही बसलो होतो. तर मी वांग्याची भाजी आणि चपाती असं ही आमची पाहुणीची म्हणजे माझ्या मामाच्या मुलाची मुलगी आहे ही. म्हणजे आमची इथं पाहुणे म्हणून आली आपली दिवाळी सुट्टीला. तर आम्ही सगळेजण संध्याकाळी बसलो आणि मधला आदला जास्त शॉर्ट नाही घेतलेला. तर संध्याकाळी आम्ही सगळीच बसलो होतो. भावाची मुलं आली होती. तीही गेली त्याच्या आजीची इथं. तर ती त्यांची म्हणजे माझ्या भावावरती घरी आली होती आणि आमची सगळ्यांची मजा मस्ती चालली होती. तर अशीच आमची मजा मस्ती चालू असते आणि आमची गंमत आमची आई पाहत होती आणि म्हणली बाई ताई खूप दिवसातून आली आणि खरंच मी खूप दिवसातून गेले होते. म्हणजे महिने म्हणलं तरी चालेल. तर इतके दिवसातून गेले होते. तर आई म्हणली तिने खूप काम केलं बरं का दिवाळीमध्ये. तिचं घरातलं कामं केलं, शिलाईचे कामं केले. तर जरा ती माझा थोडासा लाड करत होती. तर आम्हाला खूप हसू आलं की आईचं काय चाललं आहे म्हणून असं. तर तिला खूप दिवसातून गेल्यामुळं पण जरा कसं तरी वाटलं आणि सगळ्यांचं आमची जेवण वगैरे चालू होती आणि संध्याकाळी मुलांचे फटाके वगैरे फोडायचे चालू होते आणि परीचे पप्पा पण गावावरून आले होते. पण ते काही थांबले नाहीत. जेवण केलं आणि तेही जाणार होते. त्यांनाही सकाळी म्हणजे सकाळी कामाला जायचं होतं. फर्स्ट शिफ्ट चालू होती त्यांची. त्याच्यामुळे त्यांनाही कामाला जायचं होतं. तर मुलांचं चालू होतं फटाके फोडायचे. तर तुम्हाला माहेरचा ब्लॉग पाहायला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि जे ताई दादा नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर परीचे आणि त्यांचे सगळ्याचे फटाके झाले. त्यानंतर आई म्हणली आपण तुमच्यासाठी काहीतरी शंकरपाळे वगैरे बनवा. तर बारक्या बहिणीने आणि दोघींनी आम्ही शंकरपाळी बनवायचं चाललं होतं. तर आईला एक आता पहिल्यासारखं एकटीला होत पण नाही, तरीसुद्धा ती करून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर चला म्हणलं आता काही नाही काहीतरी थोडंसं बनवूया. आई ही आईच असते. आईला किती केलं तरी तिला कमीच वाटतं. असं वाटतं अजून काय काय करून ठेवावं, असं आईचं डोक्यात चालू असतं. तर मग त्यानंतर दोघीजणी भाजी वगैरे नव्हती घरात, तर भाजी आणण्यासाठी चालल्या होत्या. परी आणि समीक्षा अशा दोघीजणी, म्हणजे तिचं नाव समीक्षा आहे. तर त्या दोघीजणी चालल्या होत्या नसरापूरला. तर दोघीजणींनी जरा भाजीपाला काय काय जे लागत होतं आता महत्त्वाचं ते आणून ठेवलं. का तर आईला एकटीला जायचं होत नाही आणि गेली तरी जास्त वजन आणायचं होत नाही. त्याच्यामुळे ह्या दोघी पण गेल्या होत्या. तर म्हटलं चला आता ह्यांची शॉपिंग होतोपर्यंत मी शंकरपाळ्या करायचं होतं. तर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.